राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गौरवशाली 26वा वर्धापन दिन ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय, शिस्तप्रिय, कणखर उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार, देशपातळीवरती नेहमी संघटनेला ताकद आणि शक्ती देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ सहकारी नेते हसन मुश्रीफ साहेब, धनंजयजी मुंडे, नवाब मलिक, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, व्यासपीठात उपस्थित असलेली अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, आपल्या सर्वांच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्राबाई पवार, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, विधान परिषदेतील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख सूरज चव्हाण, इद्रिस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते श्रीयुत आनंद परांजपे, राष्ट्रीय पातळीवरील उपस्थित असलेले धीरज शर्मा, अविनाश आदिक, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, राज्याच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा प्रफुल्लभाई, आमचे सर्व खासदार, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांच्याबरोबरच प्रचंड उत्साहाने, उत्स्फूर्तपणाने, एका नव्या ऊर्जेने आलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांचं, सहकारी भगिनींचं मी अंतःकरणापासून स्वागतही करतो आणि आभारी या ठिकाणी मानतो। 2 वर्षापूर्वी दादांच्या, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा मी स्वतः असेल, आम्ही सामुदायिकरित्या एक निर्णय घेतला। स्वर्गीय चव्हाण साहेबांची विचारधारा, बहुजन समाजाचं व्यापक हित, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि आपला धर्मनिरपेक्ष विचार, या साऱ्या आपल्या राजकीय विचारसरणीला सोबत घेत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या कालावधीमध्ये घेतला। टीका टिप्पणी त्याच्याबद्दल होत गेली। दादा, आज कोणीतरी म्हणालं मी जॅकेट घालून आलोय, तुम्ही जॅकेटातले वाघ आहात। कोण म्हणत असेल मी जॅकेट पांघरलं म्हणजे वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे कोण वाघ होत नाही। कोणतरी तुमच्याशी तुलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो। तुम्हाला कळेल, थोड्या वेळाने कळेल, हळूहळू कोणतरी सांगेल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आलं, कार्यकर्ता उभा राहील की नाही, नेतृत्व पूर्णपणाने अपयशी ठरलंय। राज्यामध्ये सर्वात अपयशी नेतृत्व म्हणून अजितदादांची गणना करण्यामध्ये काही लोकांची मजल त्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती केली गेली। प्रचंड शब्दामध्ये टीका टिप्पणी करत ज्या चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, त्याच विचारधारेमध्ये असलेले काही मंडळी त्या पद्धतीची टीका टिप्पणी करण्यामध्ये स्वतःला धन्य मागत होते। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आपण गेलो की महाराष्ट्राची जनता गेले 30 वर्षाच्या अभावितपणाने अजितदादांच्या कणखर शक्तीमध्ये, प्रचंड मेहनतीतून, आत्मविश्वासातून जी काही मेहनत केलेली आहे, या सर्वांचं फलित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मिळेल। आज मला महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार मानायचे आहे। महायुतीच्या माध्यमातून लढत असतानाच 59 पैकी 41 जागा, पुन्हा एकदा मी म्हणतो, टाळ्याच्या गजरात स्वागत करा। 59 पैकी 41 जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश दादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आपण संपादित केलं
आणि आज राज्यामधल्या सत्तेमधला महत्वाचा सहभाग आज आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळू शकतो. गेल्या 26 वर्षाचं सेवावलोकन करणं काळाची गरज आहेच, पण 26 वर्षाचं सेवावलोकन करत असतानाच या 2 वर्षामध्ये पक्षांनी केलेली नेतृत्वदीपक प्रगती, नव्या नेतृत्वाच्या प्रती लोकांनी जनतेने निर्माण केलेला विश्वास, सार्थ विश्वास, याचं सुद्धा आज विवेचन करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरू शकतं. आणि म्हणूनच ज्या विदर्भामध्ये फारसं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कधी मिळालं नव्हतं, दादांच्या आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भाला आपण ज्यावेळेला सामोरं गेलो, त्याला राजू कारंबोरेंचा मतदारसंघ असेल भंडारामधला, गोंदियामधला राजकुमार बडोलेंचा मतदारसंघ असेल, उसाचा इंद्रनील नायकांचा मतदारसंघ असेल, अमरावतीचा सुलभा खुडकेंचा मतदारसंघ असेल, अहेरीचा बाबा आत्रामांचा मतदारसंघ असेल, किंवा ज्या सिंदखेडच्या भूमीमधून निवडून आलेला आमचा मनोज कायंदे असेल, एकच जागा मोर्शीची. काही वेगळ्या राजकीय कारणाच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भुयारला निवडून आणू शकलो नाही, पण विदर्भामध्ये 6 पैकी 5 जागांच्या वरती यश मिळवत विदर्भाच्या भूमीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी ऊर्जा या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालेली पाहायला मिळते. संभाजीनगरमध्ये आपण निवडणूक लढलं नव्हतो, जालनामध्ये आपण निवडणूक लढलं नव्हतो, परंतु परभणीची पाथरीची जागा राजेश विटेकर असेल, हिंगोलीची बसमतची जागा राजू नवघरे असेल, लोहा कंदरची नांदेडची जागा प्रतापराव चिखलीकर असतील, आपल्या बीड जिल्ह्यातील माजलगावची जागा प्रकाशदादा सोळंकी असतील, गेवराची जागा माझे तरुण सहकारी विजय पंडित असतील, आणि परळीची जागा 1 लाखापेक्षा जास्ती मतांनी निवडून आणत त्या संबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व असं वातावरण धनंजय मुंडे, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं, याचाही अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो. बाबासाहेब, तुमचा मतदारसंघ परत रिपीट होत नाही अशी त्या मतदारसंघाला शाप होता. बाबासाहेब, अजितदादांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे उभा राहिला आणि तुम्ही त्या मतदारसंघातून निवडून आलात, लातूरची शान वाढवली आणि आमचा दुसरा सहकारी संजय बनसोडे त्या राखीव मतदारसंघातून प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून येत लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला निवडणूक लढता आली नाही, आपल्याला उमेदवारी मिळू शकली नाही. पलीकडे आपण आल्यानगर बघितलं तर अकोल्याचे लांबटे डॉक्टर, कोपरगावचे आमचे आशुतोष काळे, संग्राममधून 3 वेळेला निवडून येण्याचा विक्रम करणारे संग्राम जगताप, ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला काही मिळणारच नाही असं वाटत होतं, त्या मतदारसंघामध्ये अजितदादाचा करिश्मा कसा आहे. कोणाला तरी वाटत होतं की पारनेर म्हणजे माझा काहीतरी करिश्मा आहे, पण अजितदादाचा करिश्मा कसा आहे पारनेरकरांनी दाते सरांच्या माध्यमातून निवडून दाखवलं आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळालं. श्रीरामपूरची लहू कानडेंची जागा आम्हाला योग्य पद्धतीने तडजोड करण्यामध्ये अपयश आलं. लहूजी तुम्ही निर्वाचित होऊ शकला नाही याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे, पण एक दमदार नेता पक्षामध्ये आला त्याची सुद्धा बांधिलकी आमच्या सर्वांच्याच मनामध्ये. सुनील शेळके मावळमध्ये निवडून आले, त्यांच्या विरुद्ध खूप 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 काही करण्याचा प्रयत्न प्रचंड प्रमाणावरती झाला, पण हा माणूस इतका लई बेरका निघाला. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य निवडून येत सर्वांचंच जे काही राजकीय दृष्ट्या करायचं होतं पानिपत ते करण्याच्या संदर्भात दादाच्या नेतृत्वाखाली सुनील शेळकेंनी यश मिळवलं. खेडला दिलीप मोहिते साहेब निवडून आले नाहीत, जुन्नरमध्ये आमचे अतुल बेनके निवडून आले नाहीत, पण जुन्नर अतुल यावेळेला महाराष्ट्र महोत्सवामध्ये तू केलेली ऐतिहासिक कामगिरी आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये नक्की राहील. दिलीपराव वळसे आंबेरमधून निवडून आले, आपल्या शिरूरमधून माऊली कटके निवडून आले. भोर म्हणजे कोणा एका प्रस्थापिताला दिलं होतं अशी भावना होती, पण शंकर मांडेकर सारख्या एका कार्यकर्त्याला अजितदादाने तिकीट दिलं आणि अजितदादाचा परिस्पर्श झाल्यावर काय होऊ शकतं हे शंकर मांडेकरच्या निवडीने या संबंध पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये निश्चितपणे दाखवून दिलं. दत्ता मामा निवडून आलेच. लोकसभेमध्ये आम्ही पिछाडीवरती राहिलो होतो, बारामतीमध्ये वेगवेगळी बाकी तर देशभरामध्ये केली गेली होती. दादा दादा आहे, कोणाला तरी दादाची रोज आठवण येते असं कोणतरी बोललं, मला माहित नाही काय येते कशासाठी येते, अलीकडे वारंवार काय येते. हो प्रफुल्लभाई, तुम्हाला पण माहिती असेल कोणाला दादाची आठवण येते ती, तो भाग सोडूया. नेहमीच्या नेतृत्वपक पद्धतीने संबंध महाराष्ट्र पादांकन करत जसं आतापर्यंत 91 सालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्व जागांच्या वरती दादा प्रचार करत आले,
आणि शेवटच्या दिवशी प्रचाराला गेले त्याच पद्धतीने अर्ज भरणं आणि शेवटच्या दिवशी प्रचाराची सभा घेणं हा त्यांचा गेला अनेक वर्षाचा प्रघात त्यांनी करत बारामतीकरांनी 1.25 लाखाच्या फरकाने अजितदादांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये निर्वाचित केलं. याचा अभिमान आम्हाला सर्वांना नक्की त्या ठिकाणी वाटतोय. फलटणमधून सचिन पाटील आम्ही अनेकांना सांगत होतो शेवटपर्यंत नका गडबड करू नका गडबड करू, पण कदाचित त्यांच्या नशिबी काय लिहिलं असेल त्यांचा माहिती. पण अखेरच्या क्षणामध्ये सचिन पाटील जे आले, मकरंद आबा तुम्ही सुद्धा मोठ्या मतांनी निवडून आला. सांगलीमध्ये आम्हाला वाटत होतं निशिकांत पाटील येतील, आमचे माजी खासदार संजय काका येतील, पण दुर्दैवाने आम्हाला यश मिळू शकलं नाही. मुश्रीफ साहेबांना पराजित करण्यासाठी सगळे देव पाण्यामध्ये ठेवले गेले होते, सगळी राजकीय समीकरणं दाखवलेली होती. पण मुश्रीफ म्हणजे मुश्रीफच आहे, ज्याचं नाव हसन तो सर्वांचं करतो कल्याण. अशा हसन मुश्रीफ साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेवरती मोठ्या मताधिक्य दिलं. कोकणामध्ये शेखर निकम असेल, आदिती तटकरे असतील, दौलत दरोडा असतील, आमची सना मलिक असेल, यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळालं. निशानला आम्हाला यश त्या ठिकाणी प्राप्त करता आलं नाही. नजीब मुलाला आम्ही यशापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. याचं शल्य आणि दुःख आमच्या सर्वांच्या मनामध्ये. जळगाव जिल्ह्याने इतिहास केला. पुन्हा एकदा आमच्या अनिलदा भाईदास पाटलांना मोठ्या प्रमाणात निवडून दिलं. पण नाशिक जिल्हा मी शेवटासाठी एवढ्यासाठी ठेवला, ज्या चव्हाण साहेबांचं नेतृत्व मानत तुम्ही आम्ही राजकारणामध्ये आज काम करतो आहोत. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री ज्यावेळेला धावून गेला त्यावेळेला चव्हाण साहेब लोकसभेची निवडणूक नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. बिनविरोध निवडून देण्याचं काम नाशिककरांनी त्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं. आज दादा तुमच्या नेतृत्वाखाली 100% यश. छगन भुजबळ साहेब असतील, नरहरी झिरवाळ असतील, माणिकराव कोकाटे असतील, नितीन पवार असेल, दिलीप काका बनकर असतील, सरोज आयरे असतील आणि आमचे हिरामनजी खोसकर असतील, या सर्वांनीच 100% असं यश नाशिकच्या जिल्ह्यातून आपल्या पदरामध्ये त्या ठिकाणी पाहिलं. आता एवढं यश मिळालं. काही जिल्ह्यांच्या मध्ये एकच आमदार आहे, काही जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला उमेदवारी करता आली नाही. प्रचंड उत्साह दादा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. हे सामोरं जात असतानाच मधल्या कालावधीमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला पहलगामला केला, सिंदूर ऑपरेशन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलं गेलं, त्याच्याबद्दलचा सुद्धा देशप्रेमी नागरिक म्हणून, राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अभिमान आहे. अशा या जळणघडीच्या वाटचालीमध्ये आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, गेले 8 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिकेचे झाले नाहीत, जिल्हा परिषदेचे झाले नाहीत, पंचायत समितीचे झालेले नाहीत, नगरपालिकेचे झालेले नाहीत, नगरपंचायतीचे झाले नाहीत. ज्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या शक्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत पाया सिद्धांत त्या ठिकाणी उभा आहे, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला आपल्याला 4 महिन्यांनी त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. मला दादा विश्वास आहे 6 महिन्यापूर्वी आपल्या अभूतपूर्व नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश आपण संपादित केलं. राज्याच्या सत्तेमध्ये आपण आहोत. देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपण उपमुख्यमंत्री आहात, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आहेत. अशा या संबंध महायुतीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणाने रुजू करणं, संघटनेचा पाया तालुक्यामध्ये अधिक मजबूतीने उभा करणं, या कामाचा संकल्प घेऊनच आजच्या या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक उपक्रम करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला. 2 नावं चुकून माझ्याकडनं घ्यायची राहिली. पुणे शहरातले आमचे हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शहरीमधून आम्ही दुर्दैवाने ज्यांना निवडून आणू शकलो नाही असे सुनील टिंगरे, अशी ही संबंध महत्वाची राजकीय फळी आज दादा ताकदीने पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक आपल्यासमोर आव्हान आहे. पक्ष संघटनेची नोंदणी करण्याचं सुद्धा आपल्यासमोर आव्हान आहे. मला विश्वास आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ते भगिनी, पक्षाच्या सर्व स्तरावरील सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे उद्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य निश्चितपणाने आपल्याला राखण्यामध्ये यश मिळेल. प्रफुल्लभाई, या निवडणुकीमध्ये नंबर 1 तर स्थायिक भारतीय जनता पक्षाचा राहील. त्यांना 138 जागा मिळाल्या. आपण 59 जागांवरती विधानसभेच्या निवडणुका घड्याच्या चिन्हावरती लढलो आणि क्रमांक 2 चा स्थायिक रेट 71% जागा दादांच्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवले. हे यश पचवून उद्याच्या आव्हानाला सामोरं जाण्याचं काम भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचं आहे. ते करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्या सर्वांनाच अधिक जबाबदारीने त्या ठिकाणी काम करावं लागेल.
मला काही सहकार्यांचा उल्लेख करावा लागेल. अलीकडच्या कालावधीमध्ये पक्षप्रवेश खूप मोठ्या प्रमाणावरती झाले. प्रताप पाटील चिखलीकरांचा पक्षप्रवेश झाला अखेरच्या क्षणाला. ते परवा का बोलले, कशांनी तडजोड, ते त्यांना माहिती, मलाही माहिती, दादांना माहिती, पण ते बोलून गेले. पण प्रताप पाटील कंधार मतदारसंघातून निवडून आल्यापासून नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला करण्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची. परभणीमध्ये सुद्धा राजेश विटेकर असतील, त्यांच्या सर्व सहकार्य घेतली. राजू नवकर आणि त्यांचे सर्व सहकारी हिंगोलीच्या परिसरामध्ये करतायत. सतीश चव्हाण संभाजीनगरच्या परिसरामध्ये करतायत. आपले विक्रम काळेजी करतायत. प्रत्येक जण आपापल्या परीने पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणावरती मेहनत करण्याचा प्रयत्न करतो. अनिल मैदास मधल्या कालावधीमध्ये जळगावमध्ये आमचे गुलाबराव देवकर साहेब असतील, जळगावमधले माजी आमदार सतीश पाटील साहेब असतील, जळगावचे अन्य माजी आमदार आणि धुळ्यामधील शरद पाटील जे असतील, नंदुरबारमधली आपली ताकद असेल, हे सगळेजण पक्षाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले. निशिकांत पाटील, सांगलीमध्ये तुम्हाला यश मिळालं नाही, पण त्याचा बसपा शिवाजीराव नाईक साहेबांसारखा एक ज्येष्ठ नेता असेल, ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं, 3 ते 4 वेळा शिराळा मतदारसंघातून नेतृत्व केलं, ते शिवाजीराव नाईक असतील, अजितराव घोरपडे असतील, आमचे जगताप साहेब असतील किंवा राजेंद्र देशमुख असतील, या सर्वांचा पक्षप्रवेश करत आता उद्याच्या कालावधीमध्ये सांगली जिल्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. मुशीफ साहेब, तुम्ही पुन्हा एकदा केपी पाटलांना परत आणलं. मुशीफ साहेब ऐकतं ना, आता त्यांना परत ना जाण्याच्या बोलीवरती आणलं. पण त्यांचा आणि यावायचं काय आहे चल ते एकदा तुम्ही मिटवा. पण तुमच्यासारखा हेवीवेट वेतानी मदत जर काही मनामध्ये घेतलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा राजेश पाटलांना ताकद मिळेलच. पण कोल्हापूरसारखा जिल्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी बळकट होईल, हा विश्वास या ठिकाणी अंतर मी व्यक्त करू इच्छित आहे. आधी बोलून मी आपला कोणाचा वेळ घेऊ इच्छित नाही. आणि ऊर्जा घेऊन आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम त्या ठिकाणी करायचं. दादा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाडक्या बहिणीचे दादा म्हणून आज तुम्ही राजमान्यता मिळवले, लोकमान्यता सुद्धा मिळवली. 5च मिनिटात मी सारा महाराष्ट्राचा राजकारणाचा उलगडा काढण्याचा प्रयत्न करणार. मधल्या कालावधीमध्ये दादांच्या, प्रफुल्लबाईंच्या, भुजबळांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या जांभोरी मैदानावरती आपण महाराष्ट्र महोत्सव भरवला. महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शुभ हस्ते 1 मे 1960 साली शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती स्वीकार. चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया रचत कृषी औद्योगिक रचना त्यांनी उभी केली. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं नेतृत्व निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समित्या निर्माण करण्याचं काम चव्हाण साहेबांनी त्या कालावधीमध्ये केलं. अशी असंख्य कामं चव्हाण साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये केली. कन्नमवार साहेब, चव्हाण साहेब दिल्लीला गेले. फारसं आयुष्य कन्नमवार साहेबांना मिळालं नाही, म्हणून त्यांचं कर्तृत्व फारसं महाराष्ट्राला पाहायला मिळू शकलं. आमचे पी.के. सावंत, बाळासाहेब सावंत हंगामी मुख्यमंत्री आहेत. आणि बाळासाहेब सावंतांच्या नंतर वसंतराव नाईक दीर्घकाळ 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. वसंतराव नाईक साहेबांचा मी उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने करतोय की रोजगार हमी सारखी योजना आज देशभरामध्ये मनरेगा घेतली जाते. वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीची योजना आणली. दुष्काळाला सामोरं जायचं असेल तर खेड्यापाड्यातल्या माणसाला त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका दिली पाहिजे. संकरित बियाणं स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी आणलं, गृह धोरण आणलं, सहकाराचं धोरण आणलं. अशा माध्यमातून अनेक कामं करण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक साहेबांनी केला. नाईक साहेबांनंतर शंकरराव चव्हाण साहेब आले. जायकवाडीचं धरण असेल, सचिवालयाचं मंत्रालयाचं नामकरण असेल, काड्या शिस्तीमधून महाराष्ट्राला एक शिस्त देण्याचा प्रयत्न स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील राहिले. वसंतदादा 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. पण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये बहुजन समाजामध्ये 7वी शिकलेल्या स्वातंत्र्य सेनानींनी बहुजन समाजाच्या मुलांच्यासाठी शिक्षणाचं दालन पूर्णपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्यातून महाराष्ट्राची आज बहुजन समाजाची नवीन पिढी अभियांत्रिकी, मेडिकल असेल, सर्व दूर पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे. साखर कारखानदारी उभा करण्यामध्ये दादांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये राहिला. आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचं सरकार. पवार साहेबांनी तर त्यांच्या 4 वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय असेल, मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी देशभरामध्ये उद्रेक झाला. पण या राज्यामध्ये मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचं असेल, पहिलं वाहिलं महिला धोरण या देशामध्ये कोणी आणलं तर ते शरद पवारांनी आणलं. त्याचा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेबांना संधी मिळाली. जलसंधारण
जलसंधारणाच्या कामामध्ये सुधाकरराव नाईक साहेबांनी केलेली त्या कालावधीमध्ये कामगिरी, जिल्हा परिषदच्या 12 वर्षांनी निवडणुका सुधाकरराव नाईक साहेबांनी घेतल्या, जिल्हा परिषद अध्यक्षाला उपमंत्र्याचा दर्जा दिला आणि ग्रामीण भागामध्ये एक जिल्हा परिषद सोडता सगळ्या जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाच्या आणला, ते सुधाकरराव नाईक साहेबांचं काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर पुन्हा साहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, नारायणराव राणे मुख्यमंत्री होते. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. विलासरावजी मुख्यमंत्री झाले, विलासरावांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला. कृष्णेचं पाणी मराठवाड्यामध्ये नेण्यासाठी एकमेव असा नेता अजित पवार, त्याचं नाव प्रचंड प्रमाणावरती टीका टिप्पणी. अजितदादा तुम्हाला त्यावेळेला सामोरं जावं लागलं, मलाही त्याच्याबरोबर सामोरं जावं लागलं. पण आज मला मराठवाड्यातल्या माझ्या सर्व आमदारांना जनतेला सांगायचं आहे, मराठवाड्यामध्ये जे बॅरेज उभे आहेत हे सगळे बॅरेज अजितदादा त्या खात्याचे मंत्री नसते तर कधी उभे राहिले नसते. विलासरावची साथ त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि त्याच्यातून आज मराठवाडा सुजलाम सुफलाम होण्याच्या टप्प्यावरती गेलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. सोलापूरमध्ये आपल्याला यश दुर्दैवाने मिळू शकलं. विलासरावच्या नंतर सुशीलकुमारजी शिंदे आले, त्यांनी सुद्धा एक असा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला ज्याच्यातून सर्व समावेशक पद्धतीची रचना करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी दिलेलं योगदान सुद्धा निश्चितपणाने पाहायला मिळतं. परंतु विलासरावजी झाले, मग अशोक चव्हाण झाले, त्यांनाही कारकीर्द मिळाली 2-2.5 वर्षाची. त्यांनी त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. पण अशोकरावच्या नंतर दादा तुम्ही पण ऐका, प्रफुल्लबाई तुम्ही पण ऐका, अशोकरावच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण आले. या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक काम केलेलं मी म्हणून दाखवलं. पृथ्वीराज चव्हाणांनी एक ऐतिहासिक काम केलं की या राज्यातली काँग्रेस संपुष्टात आणण्याचं महान ऐतिहासिक काम पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री या नात्याने केलं. त्याच्यामुळे आज काँग्रेस 4थ्या क्रमांकावरती गेलेली पाहायला मिळते आहे. राज्यातलं लोकशाही आघाडीचं सरकार जाण्यामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती दुर्दैवाने राहील. तदनंतर देवेंद्र फडणवीस आले, पायाभूत सुविधा त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या. MMRDचं जाळं उभं त्यांनी केलं, समृद्धी मार्ग त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला, जलयुक्त शिवार त्यांनी काम केलं, एकनाथराव शिंदेनी सुद्धा केलं. दादा आता तुमचा मी उल्लेख करतोय, तुमच्या एवढं उपमुख्यमंत्रीपद कोणी झालं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचा विक्रम जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडणार नाही, तसा तुमचा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम सुद्धा कोण मोडू शकणार नाही. पण आम्हाला तेवढ्यापुरती समाधान नाही, आम्हाला तेवढ्यापुरता सीमित समाधान नाही. आमच्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करावं. भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला निर्णय घेईल त्यावेळेला तो दिवस येईल, कारण आपण सगळेजण व्यवहारी आहोत. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असते, पण आपल्या नेतृत्वाचे नेतृत्व गुण कधी कधीही कुठे छपू शकत नाही. आणि म्हणतात इतक्या मुख्यमंत्र्यांचे मी कालखंड दादा या ठिकाणी सांगितला, पण भाषणाचा समारोप करत असताना तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो आहे, आजही तुमच्यावरती टीका टिप्पणी होत आहे, पण जसं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर काम केलं तसं एक काम तुम्ही केलं, त्याला साथ मिळाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जरूर. पण महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी भगिनींना लाडकी बहीण देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्राच्या इतिहासात कुणी केला तो अजितदादांनी केला. ते आज चंद्र सूर्य तारा तर कोणाला पुसून काढता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही जे अभूतपूर्व यश मिळवलंय ते दादा तुमच्या शक्तीने, तुमच्या प्रेरणेने. आदितीचा सुद्धा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असेल, पण हे जे मिळालं हे यश घेऊन उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ती वाटचाल करण्यासाठीच 26वा वर्धापन दिन अतिशय अभिमानाच्या पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत, विश्वास बाळगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लागतील, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सर्व जिल्ह्यात, राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वासहित अतिशय चांगली नेत्रदीपक पद्धतीची कामगिरी, युतीच्या धर्माला बाधा न येता पण स्वयं पद्धतीने दादा आणि प्रफुल्लबाईंच्या, भुजबळांच्या आणि सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करतील. हा विश्वास, हा आत्मविश्वास, ही ऊर्जा घेऊन आपल्या सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे. 50% महिला भगिनींना उमेदवारी आपोआप कायद्याने मिळणार आहे, पण त्याचबरोबर युवकांना सुद्धा अधिकाधिक संधी देत या सगळ्या कामाला गती देण्याचा प्रयत्न आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच या ठिकाणी करू. अधिक आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण तरुण नेतृत्व पक्षामध्ये तयार होत आहे. 26 वर्षापूर्वी तुम्ही शिवाजी पार्कचं नियोजन केलं, काहीतरी आदिती अनिकेत करत आहेत, सुनील अण्णा शेळके करत आले, पण हे सगळं नियोजन माझे तरुण सहकारी पार्थ पवार
यांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने केलं. नवीन पिढी सुद्धा योग्य पद्धतीने आयोजनामध्ये आज ना उद्या राजपूरचा उल्लेख केला जायचा ग्रेट शोमॅन म्हणून. या ग्रेट शोमॅनच्या यादीमधले तुम्ही सगळे नवीन तरुण सहकारी तसे धनंजयचे कार्यक्रम फार उत्तम होत असतात. ही नवीन तरुणाची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार अधिक विश्वास संपन्न करण्याच्या दृष्टीकोनातून निश्चितपणे यशस्वी होईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना 26व्या वर्धापन दिनाच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी यानंतर आमंत्रित करतोय पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना. त्यांनी